नमस्ते, मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 7:45 वाजलेत आणि आता ना म्हणजे मी व्हिडिओमध्ये सांगितलेच होते, पण बऱ्याच ताईंना परत वाटत असते की अश्विनी कुठला महिना लागलाय. तर आत्ताच 1-2 दिवसापूर्वी म्हणजे 19 तारखेपासून मला 8वा महिना लागलेला आहे आणि 8व्या महिन्यात जास्त रिस्क घेऊ नये असे बोलतात आणि त्यात मला थोडंफार त्रास आहेच आहे. आणि तर सकाळ सकाळी बघा थालीपीठ बनवायचं काम चालू आहे. सध्या तर व्हिडिओमध्ये मी आता ह्या महिन्यात कुठं इकडे तिकडे जाताना किंवा येताना हळदी कुंकू लग्न बारसे समारंभ सगळं स्किप करणार आहे, कारण की घरातलं काम होईपर्यंत इतकं दमवा थकवा येतो ना. आता तुम्ही म्हणताल अश्विनी तुझं पहिल्यांदा आहे का, पण मी तुम्हाला सांगते सईपरीच्या वेळेस मी ना 9 महिन्यापर्यंत कसं काय म्हणताल तुम्ही, चांगलं दवाखान्याला जाईपर्यंत काम करायची. किती पोट दुखतं हे आता तुम्हाला सांगायला नको, किती त्रास होतं. पण जाईपर्यंत हा चला माझ्या आईला आता काम हे पडेल ते पडेल. मी जाताना अक्षरशः सगळी तयारी करून जायचो. म्हणजे मी दवाखान्यात डिलिव्हरी जरी झाली आणि आई जरी घरी आली ना, त्यावेळेस आईला पटकन सगळं काम सोपं व्हायला पाहिजे ह्या बेतानं मी सगळं करून जायची. त्यावेळेस स्टॅमिना आणि आताच्या स्टॅमिनामध्ये मला खूप फरक पडतो आणि पोटामध्ये पण बरंच फरक पडतो आणि बरंच फरक पडलाय सुद्धा. आणि किती जरी खाली बस उठ म्हटलं तरी होत नाही, तरी पण दररोजची कामं का सोडू वाटत नाही. सकाळी नाश्त्याला थालीपीठ बनवलं होतं, एक अंडं माझ्या हातूनच थोडं क्रॅक झालं होतं. म्हटलं चला परला अंड्याची पोळी सकाळी नाश्त्याला करून दिली, चपाती अंडं. सही काय खात नाही आणि दररोजचे ह्यांचे थोडं एक जास्तीचं काम पडत नाहीत. बाहेर जाणं जास्त होत नाही. शेतात घर घर ते शेत ते गाव एवढंच त्यांचं असतं, त्यामुळं आठवड्यातनं 3-4 का होईना कपडे पडत असतात. म्हटलं जास्त ढेंबून ठेवण्यापेक्षा बसायला येत नव्हतं तरी पण इस्त्री केले. यांचा आरडाओरडा चालू होतं तरी पण म्हटलं चला करावंच. जोपर्यंत मला होतंय तोपर्यंत करते, ज्यावेळेस मला होत नाही त्यावेळेस मी काही करणार नाही. तर दुपारच्या बघा इस्त्री केल्यानंतर जेवण झालं आणि थोडंफार मला रिलॅक्स वाटलं का मग श्री स्वामी समर्थांचं लिखाण करत असते. तर लिखाण बघा माझ्या मर्जीनुसार मी करते. ज्यावेळेस मला आता का माहिती ह्या 8व्या महिन्यापासून लागल्यापासून म्हणजे थोडंफार मला म्हणजे जास्तीत जास्त रेस्ट करावाच वाटतं. मग मी काय करते, मला जेवढं होईल तेवढं स्वामींचं लिखाण करते. अगदी मनाला शांतता वाटते. माझ्या मनात जर चलबिचल जर चालू असेल का माहिती थोडी भीती एक वाटायला लागली मनामध्ये. कशाची भीती वाटते माहीत नाही. रात्रीची झोप काय येत नाही, काहीतरी काय माझ्या डोक्यात चालू असतं का माहिती. अगदी विचित्र अशी स्वप्न पडत असतात मला. का पडतायत हे सुद्धा मला काय कळत नाही. तर सांगू शकत नाही मी तुम्हाला अशी काही स्वप्न पडतात. दुसरी गोष्ट झोप तर रात्रभर मला येतच नाही आणि काहीतरी काय सारखी काळजी लागलेली असते. तर इकडं बघा दुपारची कामं जसं की बघा 4-4:30 वाजले की सगळे बेडशीट वगैरे झटकून घ्यायची आणि तुम्हाला सांगते सगळं घर वगैरे झाडून घ्यायचं. आणि प्रत्येकाची भाषा शैली ही वेगळी असते. जसं आता काही ठिकाणी बघा अळूच्या वडीला आता घसा खवखवतो माहिती आहे, कोण रव म्हणतं, कोण खवखव करतं. तर आपल्या मराठी भाषेमध्ये इतके शब्दसंग्रह आहेत का अजून त्याचा त्याचा अंदाजा लावू शकला नाही, इतके शब्दसंग्रह आहेत. त्यामुळे प्रत्येकाची भाषा गाव बदलली की भाषा बदलते आणि वेषांतर सुद्धा बदलतं. तसंच काहीतरी आहे. पण मला का नाही वाईट वाटलं. आपल्या दररोजच्या ताई आहेत म्हटल्या असतील रवरव नाही ग अश्विनी खवखव नाही तर रवरव, असं काहीतरी काय प्रत्येकांचं चालू असते. तर त्यामुळे मी अजिबात रागाला येत नाही. बरेच ताई माझी खरंच खूप काळजी करतात. खरंच माझ्या सगळ्या मोठ्या बहिणींना खूप मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यांचा सध्या मला आशीर्वादाची खूप गरज आहे. तर मला असं वाटलं का माझा निर्णय चुकलाय की अश्विनी का तू म्हणजे माझं मला मन म्हणते का तू माहेरी गेली नाही. कारण की एकदा इतकं मन उदास होतं ना, म्हणजे कधी एकदा असं माहेरी जाऊ असं मला होतं. कारण की जबरदस्त त्रास जेव्हा व्हायला लागला आणि कोण कुठलं त्रास मुद्दाम करत नाही तरी मी घरात कोणाला काही सांगत नाही. पण तुम्हाला सांगते रात्री आईना नॉर्मलच चक्कर आली, जास्तीचं का नाही. जेव्हा मला परी सकाळी सांगत होती ना इतकं मला वाईट वाटलं ना. कधीच आईंना चक्कर येत नाही, पण आजी खुर्चीवर म्हणजे पडता पडता वाचली असं मला ती बोलली. मग मला आता असं वाटते की असा विचार नकोच करायला. जे काय आहे आम्ही दोघी पटापट कामं करून थोडंफार रेस्ट करत असतो. आईसारखी माझी माऊली आहे सासूबाई. तर असं परत माझं मन म्हणते की बरं झालं अश्विनी मी जो काही निर्णय घेतलाय तो योग्य घेतलेला आहे. आणि डिलिव्हरीच्या वेळेस मात्र नाईलाज आहे. होय तर ह्याला हलवायला येते का ह्या घडाला का घड निघेल हा. मग हे कोंब कसं करायचं आता. कोंब आलं ह्याला नवीन आणि जेव्हापासून पुढचं बुड काढलं की नाही तेव्हापासून केळी मोठी व्हायला लागलेत आपले. हे विचारायला हे काढलं तर चालतंय का हे, कारण की त्याला कोंबाला पहिलं हे काढ अडचण व्हायला लागलेलं आहे.
हा काढा. अंग डाग पडते बरं का. हा काढा, कारण की ते केळी मोठे होईना. काढा. नाही ला काय होत नाही, त्याचं घड तिकडं आहे, त्याचा काय संबंध नाही. त्या ह्याचं केळीचं घड आहे हो का, ह्या बुडाचं हे ह्याचं आहे. हा घड आहे इथं, पण त्याचं घड नाही येते, त्या घ्यायचं आहे हो का, ह्या केळीचं आहे. त्यामुळे ते काढा, ते दुसरं येऊ देणार नाही ना, कोंब येणार नाही परत. डाग पडते कापा, डाग पडते बरं अंगावर लांबा. कोयता घ्या म्हणते तर लांब सरकार रस येते अंगावर. आई त्या झाडाचं ते कोंब आहे. शिळी पण आवडून खाय, असं पण वाळून चाललं हे. इथं टाका, इथं 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 इथं. हां हां डाग पडतं. आता ते खाली खाली आहे बघा आलेलं, हे आहे खाली खाली निखळले. हां वाळून चाललंय. आणि त्याच्या बाजूचे दोन, ही का पुढची ही तिन्ही, ही दोन आहे ना. तेच म्हटलं मागच्या वर्षी मग साडी ती नाही हो, ही दोन. हा हा हा, कारण की त्याचा संबंधच नाही ह्या झाडाशी. शेंडा नाही येते ते त्याचा आहे. अहो ही आहे ना, ही आहे ना, ही थापी त्याची नाही ही. दिसते पांढरं लाल होते. ही आहे ना ह्या झाडाची आई, ह्या झाडाचं शेंडा आहे ती, शेंडा आहे ती. शेंडा आहे. हा कशाला कापा लागला ते, खालची कट करा फक्त. खालचं खाली जे आहे तेवढं कट करा. बरं हे वाळे तर काढा, घाण दिसायला. वाळेल काढ. डाग पडतं काढ वाटणं मला. हे एक विचारा बघा आई, हे नको शेंड्या जाईल. आई ही शेंडावर ही नको, ही काढा मग वाळे. काय करा ह्याचं चिक. हा पण त्याला अडचण होणे म्हणून चाललंय. काढा तिचं घाण. लांबनच काढा, अरे बेकार आहे ते, लाल भडक होतंय सगळं. डाग निघता निघत नाही. 5:30 झाले माझे. अरे 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 पुसलं बघा आई, व लाल होते का नाही हो आई. त्या आळूचं पानं तर हे झाले डेंजर, नका पुसू. वाळे सगळं काढा, हे लय घाण दिसतंय. स्वच्छता असून पण सगळं कसतर वाटतंय. हे पेरू एक पूर्ण कट करायचे बरं. इथे पेरू एक पिकलाय झाडताना बघितलंय, तर झाडत होते ना तेव्हा पेरू बघितलाय. पेरू पण कट करून घ्यायचंय, पण हे चाललेत आता मळ्याला. जाता जाता तेवढं काम करून घेते. कच्चच आहे वाटतं, लांबून पिकल्यागत दिसत होतं पण कच्चच आहे. आज गावातल्या सासूबाई आलेल्या, त्यांना पिकलेले 4-5च्या वरती रामफळ दिलेले. सकाळी शूट करायचं राहूनच गेलं, म्हटलं राहू दे. लकी दमून आला, उन्हाळा चालू झालेला. लकी का नाही रे, लकी खराब दिसायला काय, तू खराब दिसायला काय. हा कडाचं काढा ना, कडाचं काढा. तुम्हाला वेळ असला तरी रामफळ कट केलं असतं वरचं रामफळ काढा. ते काय ते असं पण वाळूनच चाललंय, ते एक्सपायर झालंय ते आता. इकडनं केळी, वा केळी, छान छान केळी. होय आई, हे पेरू असं छाटलं तर फुटेल का पावसाळ्यात. अज्जर ऐकूच गेलं नाही. हा हा ही नको, आत्ता आलंय. हा त्याशिवाय त्याची हाईट कमी होणार नाही. आणताय कोयता, कुठं उभारताय. नारळ काढायचे आहेत. मळ्यातलं ना कालचं चांगलंच होतं बरं.
मळ्यातलं पण पाणी चांगलं होतं. पोचते का नाही हात? कुठलं हे असू दे, पोरं कवळं खातेल. काय तर करून खाऊ. डोक्यात तुमच्याच पडल. नाही टाक्यात पडल. मी ह्या झाडावर साप बसला ना बाई. मी झाडात बैठले भीतीच वाटते. वडा की जोरात. का माहिती बाई, ह्यांना म्हणा मळ्यात ना. आई मोठे झाले की आई, वर लहान दिसते. हा ऐशा सगळंच पडा आता. रोज एक घ्यायला होते. पूर्ण पण द्यावं लागतंय व. पडा सगळंच. सावकाश फ्रेश मळ्यात पण आणा बरं. बघू खाली आल्यावर मोठे दिसते बघा. आई हातात घेऊन बघा की वजन बघा तर. आपल्याला वाटते ते वर लहानच आहे. होय अजून 4 आहे ते लगातार काढायचे. अगं तिथं घरात कसं होत आहे, काढलं तर पडता पडेल. उठून पाहिलं थांबा हे घेते मी. आणि मग त्या नारळ पाणी पेताना सई परीला काढावं लागतंय. मग मला आई काय घे करते मधी ही एक बरं झालंय कोयता. परवा ते स्ट्रॉ ना मिक्सर पशी आहे, तरी पण स्वच्छ धुवा आणखीन एकदा. सोपं पडतंय का ताकद लावावं लागते हो? सोपं पडतंय काय? ही आता हे खापलताय ते कवळं आहे काय? तुझी आणले ना हाताला लागले बाई बर्राचं कार्य. हा मळ्यात आहेत का अजून? मळ्यातलं पण बघ ना, काढतच नाहीत. मळ्यातलं नाही, मळ्यातलं परवाशी आणलं. कशाला विकायला? आई लागते. वाळेल सुद्धा खायला केळीची पानं आहे. निघते का अंगावर? पाणी भरपूर आहे ना अंगावर ना. खाऊन घ्या अगोदर परत. का हातपाय धुते पहिलं हात आ खाऊन घ्या मग मळ्यात नाल्यावर काढून द्या ह्यांना. हे पडत ती बघ. चला मी आता मस्त बागेत बसून ना. का ग बाई नारळ पाणी पिणार. हे बघा फुल्ल पाणी हे. हो कुठनं कोण आजी पडत होती कधी? अगो बाई असं सांगू नको बाई, मला लय कसं वाटतं. चला मस्त नारळ पाण्याचा आनंद घेते. दुसरं पिलो आमच्या अंगावर येईल तुमच्या अंगावर. मी नुसतं तोंडातून शब्द काढेपर्यंत ह्यांचं तयारच असते. मी 2 दिवसापूर्वी ह्यांना बोललेली की मला समोसा खाऊ वाटत होतं. तर कोणाजवळ तर ह्यांनी ना समोसा सांगितलं होतं आणायला. तर बाहेरून जेव्हा काम आटपून घरात आले त्यावेळेस बघते तर काय समोसे होते. तर म्हटलं चला, छोटीशी भूक पण लागली होती. तर इतके लाड असतात इथे. तर इतके लाड असतात जेवढं माहेरी म्हणजे लाड आहेत ना तेवढं इथेच लाड आहेत. त्यामुळं काही नाही. पण आता वाटते की अश्विनी काय का असे ना 9 महिनेपर्यंत आपण इथं राहायचं म्हणजे राहायचंच, असं एक ठोस मी आता निर्णय पक्क घेतलेलंच आहे. किती जरी काय जरी झालं तरी. तर चला सगळ्यांना ताटामध्ये काढून द्यायचं आहे समोसा आणि चटणी. आणि सईपरीचं तर अगदी फेवरेट आहे. आणि आई आणि मी हे काय नव्हते घरात, हे गेले होते मळ्याला. तर असा ब्लॉग होता. कसा वाटला हे मात्र सांगायला